डायमंड फुटबॉल असोसिएशन मिरज यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या डायमंड चषक 2026 भव्य ओपन फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी उत्साहात पार पडला। श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मिरज येथे झालेल्या या थरारक फायनल सामन्यात एसएस फुटबॉल क्लब मिरज संघानं मंगळवारपेठ फुटबॉल क्लबवर पेनल्टी शूटआउटमध्ये विजय मिळवत डायमंड चषक 2026 वर आपलं नाव कोरलं। 18 मे ते 24 मे 2026 या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, पुणे, हुबळी, बीड, नागपूर आणि मिरज येथील नामांकित फुटबॉल संघांनी सहभाग घेतला होता। स्पर्धेमुळे मिरज व परिसरातील फुटबॉल प्रेमींमध्ये मोठं आकर्षण निर्माण झालं होतं। या अंतिम सामन्यात विधान परिषद सदस्य आमदार इद्रिसभाई नायकवडी, ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी, नगरसेविका बिल्किस बुजुर्ग, श्वेत भैया कांबळे, अरबाज खतीब, सादिक बुजुर्ग आणि राजू विवेक कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। डायमंड चषक 2026 स्पर्धेचं आयोजन डायमंड स्पोर्ट्स असोसिएशन मिरजचे संस्थापक अध्यक्ष हाजी शब्बीरभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं। या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मेहबूब शेख, पीटर, खलील शेख, आबिद शेख, फहीम शेख, मुन्ना नायकवाडी, प्रशांत माने, आतिश अग्रवाल, अली शेख, झाकीर निशानदार, समीर शेख, मलिक नायकवाडी, शाहिद शेख, कौसिन शेख, सतीश शिकलगार, दिलावर नारवाडे, डी चन्ना, यश भोरे, शशी साबळे, मोहम्मद अली अत्तार आणि मौलाभाई कुरणे यांनी विशेष परिश्रम घेतला। N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला। डायमंड स्पोर्ट्स क्लब मिरजच्या वतीनं गेले 5 दिवस फुटबॉलचे ओपन सामने या ठिकाणी चालू आहेत। आज सामन्यांचा अंतिम दिवस आहे, फायनल सामना आहे। त्या फायनल सामन्याच्या शुभारंभाला आपल्या मिरजेचे लाडके आमदार, आमचे मार्गदर्शक आदरणीय इद्रिसभाई नायकवडी साहेब, या डायमंड स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष आणि आमचे सहकारी शब्बीर शेख, त्यांचे सर्व सहकारी गेले 7 दिवस या ठिकाणी सामना चालू आहे। प्रेक्षकांना बघण्यासारखा हा सामना आता फायनल मला वाटतं मिरज आणि मिरजच आहे, त्यामुळे दोन्ही सामने तेव्हाही दोन्ही मिरजेतलेच आहेत। चांगल्या पद्धतीचे खेळ करतील आणि या सामन्याला माझ्या वतीने शुभेच्छा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।